मी ॲडव्होकेट अथर्व मगदूम आणि आज आपण बघणार आहोत पुरुषाच्या निधनानंतर त्याची मालमत्ता ही पत्नीला जाणार की त्याच्या आई वडिलांना जाणार. अर्थात पत्नीला जाणार हे जग जाहीर आहे, हे आपल्या सर्वांनाच माहित आहे. पण त्याच्या आई वडिलांचा त्या मालमत्तेमध्ये हिस्सा येतो का, हा आजच्या व्हिडिओचा मेन टॉपिक आहे. तर कायदा काय सांगतो हे आपण बघूया. पहिली तर गोष्ट, ज्यावेळेस एखाद्या हिंदू कुटुंबातील पुरुष मयत होतो त्यावेळेस त्याची मालमत्ता ही पत्नी व त्याच्या मुलांमध्ये समान वाटली जाते, समान हिस्से होतात आणि त्याच्या आई वडिलांना प्रथमदर्शनी काहीच मिळत नाही. मग ह्याच्यामध्ये त्याच्या आई वडिलांची सुद्धा अशी समजूत असते की कायद्यानुसार आपली ह्यात काहीच जागा नाहीये, ह्या मालमत्तेमध्ये काहीच हक्क नाहीये आणि ते सुद्धा शांत बसतात. आणि तो जो त्याची जी काही मालमत्ता असेल, मग एखादी त्याची पेन्शनच्या योजनेचे पैसे असतील किंवा जर समजा LIC चे पैसे असतील किंवा त्याची दुसरी कोणतीही मालमत्ता असेल, शेती वगैरे, तर त्या सगळ्यांमध्ये त्याच्या पत्नीला व त्याच्या मुलांना समान हिस्सा मिळतो. आई वडील शांत बसतात. पण आता आपण बघूया की कायदा काय सांगतो. तर हिंदू सक्सेशन ऍक्ट नुसार ज्यावेळेस एखादा पुरुष मयत होतो त्यावेळेस त्याची मालमत्ता ही क्लास 1 हेअर्स, क्लास 2 हेअर्स, ॲग्नेट्स, कॉग्नेट्स ह्यांच्यामध्ये वाटली जाते. जर समजा क्लास 1 हेअर्स मधील कोणतीच व्यक्ती जिवंत नसेल तर त्याची मालमत्ता ही क्लास 2 हेअर्स मध्ये जाणार. क्लास 2 हेअर्स मधली क्लास 1 हेअर्स आणि क्लास 2 हेअर्स या दोन्हीपैकी कोणतीच व्यक्ती जिवंत नसेल तर ती ॲग्नेट्सला जाणार. जर क्लास 1 हेअर्स, क्लास 2 हेअर्स आणि ॲग्नेट्स ह्या तिन्हीपैकी सुद्धा एखादी व्यक्ती जिवंत नसेल, कोणतीच व्यक्ती जिवंत नसेल तर ती मालमत्ता कॉग्नेट्सला जाणार. आणि ह्या चारीपैकी कोणीच जिवंत नसेल, कोणीच हयात नसेल तर मग ती मालमत्ता सरकारला जाणार. आता हा प्रश्न उद्भवतो की क्लास 1 हेअर्स, क्लास 2 हेअर्स, ॲग्नेट्स, कॉग्नेट्स म्हणजे कोण? तर बेसिकली हेअर्स म्हणजे वारस. वारसांमध्ये सुद्धा टाइप्स असतात, वारसांमध्ये सुद्धा कॅटेगरी असतात, क्लास 1 हेअर्स आणि क्लास 2 हेअर्स. तर क्लास 1 हेअर्स म्हणजे काय? तर क्लास 1 हेअर्स म्हणजे असे वारस, अशी नाती जी हिंदू सक्सेशन ऍक्ट नुसार क्लास 1 वारसांमध्ये कॅटेगराइज्ड केलेली आहे. म्हणजे अशी नाती ज्यांचा समावेश हिंदू सक्सेशन ऍक्ट नुसार क्लास 1 वारसांमध्ये आहे, क्लास 1 हेअर्स मध्ये आहे. सिमिलरली अशी नाती ज्यांचा समावेश क्लास 2 वारसांमध्ये आहे त्यांना क्लास 2 वारस किंवा क्लास 2 हेअर्स म्हणायचं. मग आता प्रश्न उद्भवतो की ॲग्नेट्स आणि कॉग्नेट्स म्हणजे काय? तर ॲग्नेट्स म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या पुरुष माध्यमातून जोडलेले नातेवाईक. पुरुष माध्यमातून जोडलेले नातेवाईक म्हणजे काय? आता एक उदाहरण घेऊ. जर समजा एक्स नावाची एक व्यक्ती आहे तर एक्सचे पुरुषांच्या माध्यमातून जोडलेले नातेवाईक म्हणजे त्याच्या काकांचा मुलगा, त्याच्या काकांचा नातू, त्याच्या आजोबांच्या भावाचा मुलगा, म्हणजे पुरुष माध्यमातून जोडलेले जे काही नातेवाईक असतील त्यांना म्हणायचं ॲग्नेट्स. त्याच्या विरुद्ध आहे कॉग्नेट्स, स्त्रीच्या माध्यमातून जोडलेली नाती म्हणजे कॉग्नेट्स. म्हणजे उदाहरणावरून सांगतो म्हणजे तुम्हाला समजेल. फॉर एक्झाम्पल, त्या एक्सच्या बहिणीची मुलं, आत्याची मुलं, आईच्या भावाची मुलं म्हणजेच स्त्रीच्या माध्यमातून जोडलेली नाती म्हणजेच कॉग्नेट्स. सो ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीचं निधन होतं, हिंदू सक्सेशन ऍक्ट नुसार हायरार्की ही आहे की पहिला क्लास 1 वारसांना प्राधान्य दिलं जाईल. क्लास 1 वारस जिवंत नसतील तर क्लास 2 वारसांना, क्लास 1 क्लास 2 दोन्ही जिवंत नसतील तर ॲग्नेट्सना, क्लास 1 क्लास 2 ॲग्नेट्स हे तिन्ही जिवंत नसतील तर कॉग्नेट्सना, आणि ह्या चारीपैकी कोणीच जिवंत नसेल तर मग मालमत्ता ही सरकारला जाईल. मग क्लास 1 वारसांमध्ये कोणती नाती येतात हे ज्यावेळेस आपल्याला उलगडेल, हे ज्यावेळेस आपण बघू, त्यावेळेस आजच्या व्हिडिओचा जो मेन प्रश्न आहे त्याचं उत्तर आपल्याला समजून जाईल. तर क्लास 1 वारसांमध्ये पुढील नाती येतात. त्याच्यामध्ये पहिला आहे पत्नी, त्याच्यानंतर आहे मुलं, मुलं म्हणजे बोथ मुलगा आणि मुलगी, आणि त्याच्यानंतर आहे त्या मयत पुरुषाची आई. त्यामुळे काइंडली ह्या स्टेटमेंटला अंडरलाईन करा की क्लास 1 हेअर्स मध्ये आईचाही समावेश होतो. त्यामुळे ज्या वेळेस एखाद्या हिंदू कुटुंबातील पुरुष मयत होईल, त्याचं निधन होईल, त्यावेळेस त्याच्या आईचा सुद्धा त्याच्या मालमत्तेमध्ये समान हिस्सा
राहील. म्हणजे जर समजा त्या मयत झालेल्या पुरुषाची 40 लाख रुपयाची मालमत्ता असेल किंवा 40 लाख रुपये रक्कम असेल, तर त्या 40 लाख मधले त्याच्या आईला 10 लाख, त्याच्या पत्नीला 10 लाख, त्याच्या मुलाला 10 लाख आणि त्याच्या मुलीला 10 लाख. म्हणजेच आईचा सुद्धा क्लास 1 हेअर्स मध्ये समावेश असल्यामुळं त्या मुलाच्या मालमत्तेमध्ये समान हिस्सा येणार. आणि जर समजा त्या आईला म्हणजे त्या मयत पुरुषाच्या आईला जर हिस्सा मिळाला नाही तर ती कोर्टात दावा करू शकते. सिमिलरली जर त्याच्या पत्नीला व त्याच्या मुलामुलींना हिस्सा मिळाला नाही तर ते सुद्धा कोर्टात दावा करू शकतात. जनरली हे होत नाही, कारण ज्यावेळेस एखादा पुरुष मयत होतो त्यावेळेस मोस्टली त्याच्या पत्नीला व त्याच्या मुलांमध्ये त्याचा जो काही हिस्सा आहे, जो काही वाटा आहे, तो समान प्रकारे वाटला जातो. मग त्या हिस्स्यामध्ये सगळीच मालमत्ता येते. त्याची फॉर एक्झाम्पल शेती असेल, फ्लॅट असेल, पैसे असतील, सोनं असेल, जर समजा त्याची पेन्शन येत असेल तर पेन्शन, इन्शुरन्सचे पैसे, ह्या सगळ्यावर हक्क हा आई, पत्नी व मुलामुलींचा असणार आहे. आणि त्याची जी काही मालमत्ता आहे ती ह्या वारसांमध्ये, क्लास 1 वारसांमध्ये समान वाटली जाणार. आणि जर ह्या क्लास 1 वारसांपैकी कुणाला समान हिस्सा मिळाला नाही तर ते कोर्टात दावा करू शकतात, कोर्टात केस करू शकतात. त्यामुळे निष्कर्ष हा आहे की मयत पुरुषाच्या आईचा प्रथमदर्शनी हिस्सा असतो. त्यामुळे तिला इतर वारसांप्रमाणे म्हणजे पत्नी व मुलांप्रमाणे तिला सुद्धा समान वाटा मिळण्याचा अधिकार आहे. आईचा आहे पण वडिलांचा नाही. म्हणजे क्लास 1 वारसांमध्ये वडिलांचा अधिकार नाही. वडिलांचा समावेश हा क्लास 2 वारसांमध्ये होतो. क्लास 2 वारसांमध्ये बेसिकली 9 गट आहेत. तर ते जर 9 गट मी आता सांगितले तर तुम्हाला कॉम्प्लिकेटेड होईल, तर त्यावर एक सेपरेट व्हिडिओ बनवेन. जर समजा क्लास 1 वारसांपैकी कोण जीवन नसेल, आई, पत्नी, मुलं, मुली ह्याच्यापैकी कोण जीवन नसेल, तर मग येणार क्लास 2 वारसांचा रोल. त्यावेळेस मालमत्ता ही क्लास 2 वारसांमध्ये जाणार. क्लास 2 वारसांपैकी सुद्धा कोण जीवन नसेल तर मग जाणार ॲग्नेट्सला. ॲग्नेट्स म्हणजे काय मी तुम्हाला आत्ताच एक्सप्लेन केलंय. ॲग्नेट्स पैकी कोण जीवन नसेल तर कॉग्नेट्सला. कॉग्नेट्स पैकी सुद्धा कोण जीवन नसेल तर मग ती मालमत्ता ही सरकारला जाणार. त्यामुळे आजच्या व्हिडिओचा हा निष्कर्ष होता की आईचा सुद्धा त्या मुलाच्या मालमत्तेमध्ये हिस्सा येतो. जर तिला हिस्सा मिळाला नाही तर ती कोर्टात दावा करू शकते. आणि जर समजा वडिलांचा हिस्सा हा प्रथमदर्शनी नाहीये, जर समजा क्लास 1 हेअर्स मधील नात्यांपैकी कोण जिवंत असेल त्यांच्यामध्ये समान वाटणी झाली तर वडिलांचा काही रोल येणार नाही, ते काय कोर्टात दावा करू शकत नाहीत प्रथमदर्शनी. पण जर समजा क्लास 1 हेअर्स पैकी कोण हयात नसेल आणि क्लास 2 हेअर्स मध्ये तर वडिलांचा समावेश होतोच. आणि जर इन केस क्लास 2 हेअर्स मध्ये मालमत्ता वाटण्याचा प्रसंग आला आणि त्या केसमध्ये जर वडिलांना मालमत्ता मिळाली नाही तर ते मात्र कोर्टात दावा करू शकतात. मी आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल. क्लास 2 हेअर्स मध्ये ज्यांचा कोणत्या नात्यांचा समावेश होतो हे मी ह्या व्हिडिओमध्ये नाही एक्सप्लेन करणार, कारण की ते 9 ग्रुप आहेत, 9 गट आहेत. ते जर मी आत्ता सांगत बसलो तर आणि कॉम्प्लिकेटेड होईल. त्याच्यावर एक सेपरेट व्हिडिओ बनवणंच गरजेचं आहे. तर तो व्हिडिओ लवकरच मी क्लास 2 हेअर्स मध्ये कोणत्या गटांचा समावेश होतो, क्लास 1 मध्ये कोणाचा होतो, म्हणजे डिटेलमध्ये क्लास 1 मध्ये कोणाचा, क्लास 2 मध्ये कोणाचा, ह्याच्यावर मी चॅनलवर सेपरेट व्हिडिओ बनवेन. आणि आजच्या व्हिडिओचा निष्कर्ष हाच आहे की एखाद्या हिंदू कुटुंबातील पुरुषाच्या निधनानंतर त्याच्या पत्नीचा व त्याच्या मुलांचा जेवढा हिस्सा आहे तेवढाच समान हिस्सा त्याच्या आईचा सुद्धा आहे. वडिलांचा प्रथमदर्शनी ॲज अ क्लास 1 हेअर्स नाहीये, पण क्लास 2 हेअर्स पर्यंत जर प्रसंग आला मालमत्ता वाटण्याचा तर क्लास 2 हेअर्स मध्ये त्याच्या वडिलांचा समावेश आहे. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करतो आणि निरोप देतो. धन्यवाद.